चला बाबा आलोय मी, वाजवा डोरबेल. सोडा बालिशपणा सोडा आता जरा. डोर फ्रेम आहे ती, नुसती डोर फ्रेम आहे. तो काही खराखुरा दरवाजा नाही. स्किट फॉर्मॅटचं कसं असतं की अनेक गोष्टी सूचक असतात, समजून घ्याव्या लागतात. अरे हो, तुम्हाला फारसं बोलवलं जात नाही ना स्किट फॉर्मॅटला. बाहेर लिबर्टी म्हणून वाटेल ते. मुद्दाम करता ना तुम्ही दोघं. तुझ्या बाबा तर मुद्दाम करतात. हेच आता मी डायरेक्ट घरात शिरलो असतो ना तर म्हणाले असते मी का डोरबेल नाही वाजवायची, जा बाहेर. हा सगळं स्वतःच्या सोयीने करायचं. निशिम बाबांचा वाढदिवस आहे की नाही आज? मग तू प्रॉमिस केलेलं ना घरातून निघताना की तू चिडणार नाहीयेस त्यांच्यावर. मी चिडत नाही. स्माईल म्हणजे काय? असं प्रॉमिस विसरायचं नाही रे बाबू. मग असं कसं करतो तो याला कुठला? अगं इकडे क्षमस्व चला. इथे जायचं. सॉरी बाबा मी नाही नाही, फक्त डोर फ्रेम आहे. ये आज दरवाजा नाही आहे. ये. बाबा 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 हॅपी बर्थडे बाबा, हॅपी बर्थडे. शिवाली, आज माझा वाढदिवस आहे. मग डोक्याला काही टेंगुळ आलंय त्रिकोणी? ओहो, कॉमेडीतला ॲनिमल. तुम्ही जास्त बोलू नका. ती टोपी वर खेचून खाली आपटेन मी. काढली मी. नाही तसं नाही. लहान आहे म्हणून चुकून, वय झालं ना आता माझं म्हणून चुकून बाहेर पडलं. हा ठीक आहे. खूप खुश झालो मी. तुमचे खरंच खूप खूप आभार हो. खरंच जा वाया गेलात बापू. जावई बापू. हा बाबा मनापासून आभार हो तुमचे. खरंच मनापासून आभार. आणि बाळा, अलीपूर बाबांचा वाढदिवस आहे, न विसरता आलीस ना? बाबा सनी देओल होते. बाबा हो? मी तुमचा वाढदिवस विसरेन? मी ओके बाय. नाही नाही बाबा तुम्हाला बाय नाही करत आहे. मी सांगते की मी तुमचा वाढदिवस विसरणं अशक्य आहे बाबा. आणि एक वेळेस ना मी श्वास घेताना केरोसिन घेणं बंद करीन. ऑक्सिजन घेतात. बापाने घेतलं केरोसिन. श्वास घेताना और केरोसिन प्यायचंय. लहान आहे ना बाळ, माझी लहान आहे हो बाळ. बापावर खूप प्रेम करते. 3 महिन्याने आलीयस भेटायला मला. काय करणार बाबा, माझ्या नवऱ्याला तारखाच मिळत नाहीत ना. बदल. काय? नोकरी बदल असं म्हटलं मी. म्हणजे नवीन नोकरीत कसे नवीन तारखा मिळतील असं म्हटलंय ग बाळ. माझी कशी दिसतेस? आरशात बघितलंस का चेहरा तुझा? सुकली माझी क्रोकरी. काका बुरा सुकला माझा. कुरकुरा करा. कोकरू एवढा शब्द आहे. कोकरू. सुकला ग. सुकला माझा सोकरू नाही काय अहो ते? कोकरू नाही जमत आहे तर कशाला हट्टय? घ्या ना मुलगी घ्या. सुकली माझी मुलगी. बाबा तुमचा वाढदिवस आहे ना, केक आणलाय तुमच्यासाठी. केक कापूया. केक कुठे हो. हो? या 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 केक केक कोणीतरी बाबांसाठी केक आणलाय. मोडू केक. हे घ्या. हॅपी बर्थडे वगैरे काही लिहिलेलं नाहीये त्याच्यावर. हे असं असतं रे. निशिम तुला सध्या हॅपी बर्थडे लिहिता येत नाही केकवर? तुझ्या बापाने उलटा उघडून ठेवलाय केक. हॅपी बर्थडे बाबा खाली आहे. कसं दिसणार ते? बरबटवा. सगळं बरबटवा. कापू नका केक. नाही राहू दे बाबा. आपण ना केक हॅपी बर्थडे करूयात. तुमचा केक कापूयात. हो केक कापूया. हा सुरी ठेवली आहे केकडे बाळा? एकच मिनिट हा. हे घ्या सुरी. थँक्यू बेटा. टू यू बर्थडे हॅपी बाबा. हॅपी बर्थडे टू यू एवढंच आहे ते गाणं. टू यू हॅपी बर्थडे वगैरे. बाबा मी थोडासाच भरवते हा. हो. बाबा निमिष चला आगे चल. केक बिक चाहिए. चला आगे चल. केक भी नहीं मिलेगा. हॅपी बर्थडे बाबा. खूप आनंद झालाय मला. खरंच सांगतो, आजपर्यंत माझा वाढदिवस कोणीही साजरा नाही केला. मला ना जगाला ओरडून सांगायचं सगळ्यांना की आज माझा वाढदिवस माझ्या पोरीने साजरा केला. बाबा ऐका रे सगळ्यांनी. बाबा ऐका. ओय गाडगिळो मारा. वॉचमन काको रामलालो उपरा.
મારા બેટીનો કેકડા લાવ્યા કેકડા તમે ઉપર આવવાનું તો કેકડા કાપવા માટે આવો कुठला खेकडा कापायचा म्हातारेला नाही खेकडा नाही निशिम केक 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 कापायला बोलवतायत ते केकला केकडा म्हणतात खालचे ते वॉचमन काका आहेत ना आमचे ते तिकडचे आहेत बाबा त्यांच्याशी तिकडची भाषा बोलतायत नाही नाही, ही भाषाच नाहीये मुळात ही जे बोलतायत ना ती भाषाच नाहीये एक मिनिट बाबा बोलतायत म्हणजे ही भाषा आहे प्लीज तुला नाही माहिती माझ्या बाबांचा वेगवेगळ्या भाषांचा मोठा बासुंदी आहे व्यासंग असतो तो बासुंदी तुझ्या बापाने असतो भाषांचा बासुंदी तीच ती गप्प बस तू बाबा ते येत आहेत का नाही ते वॉचमन काकांना मी विचारलं येत आहे का वर मग? तर त्यांनी नागोबा दाखवला ते म्हणजे बहुतेक ते नागपंचमीला येतील असं वाटतंय मला मूर्खात का चिडवलं त्यांनी तुम्हाला नागपंचमी वगैरे काही नाहीये याच्यात बाप. असू दे कोणीही चिडवू दे जगाने चिडवलं ना तरी आज माझ्या पोरीने केक आणलाय बाबा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे बेटा गेलेलं आयुष्य असं चलत चित्रासारखं डोळ्यासमोरून आत्ता ह्या क्षणाला जात आहे लहानपणी खायला सुद्धा पैसे नव्हते आमच्याकडे काय करू खूप गरिबी होती घरची जीव जाईपर्यंत नाक दाबेन काहीतरी सिरियस बोलत होतात इमोशन्स होते त्याच्यात म्युझिक क्रिएट केलं हा केवढे किडे येतो तुमच्या म्हणाले हिने सुरुवात केली ना बाबा मला- तुम्ही सुरुवात केली तू पण हे असं- महत्वाचं नाहीये केलं ना दोघांनी बेटा हे करण्यासाठी आलोय आपण इथे तू गप्प बस बाबा इमोशनल बोलत होतात तुम्ही बोला हो बेटा घरची गरिबी होती खूप आमची परिस्थिती अगदी अस्वलासारखी होती हालाकीची परिस्थिती असते. हालाकीची होती अस्वलाची कुठली परिस्थिती असते हे परिस्थिती हालाकीची होती बेटा. खायला सुद्धा पैसे नव्हते काय खायला सुद्धा पैसे नव्हते पैसे कोण खात अन्न अन्न खायला पैसे नव्हते. अन्न सुद्धा खायला पैसे नव्हते बेटा माझी आई होती ना माझी आई दोन्ही भांडी करायची बाबा लहानपणीच गेले आई पोस्टात नोकरी करायची आता धुणी भांडी करत होती ना आई अचानक पोचतात स्वतःच्या घरी धुणी भांडी करायची आणि मग पोस्टात जायची बर आणि बाबा घरीच होते एक दिवस अचानक बेटा मिलचा भोंगा वाजला आणि अचानक बाबा डबा करत होते आईसाठी बाबांनी डबा केला आईच्या हातात दिला आईने ट्रक काढला आणि पंजाबला निघून गेली बेटा आम्ही न्यूयॉर्कलाच राहिलो यांचं नाही तुझं मुस्काट फोडलं पाहिजे काही लॉजिक आहे या गोष्टीला का रडलीस मला सांग हा? हा जो यांनी एक सोलोलोकी पॅच सुरू केला स्पॉट बीट घेऊन काही अर्थ आहे या सोलोलोकीला पहिलं वाक्य होतं सोलोलोकीचं माझे बाबा बालपणीच गेले कुठून डबा बनवायला आले काय भूत आलं त्यांचं हा आणि तो डबा आईच्या हातात दिला जी पोस्टात कामाला होती मरायला पंजाबला गेली ट्रक काढून आणि हे सगळं घडत असताना हे न्यूयॉर्कला काय करत होते न्यूयॉर्क गच्चीवर गेलात का गेल्या 10 वर्षात कुठं न्यूयॉर्क काय माणूस आहे निश्चित चिडू नकोस तू चिडू नको जरा शांत घे तू प्रॉमिस केलंस आणि इमोशनल झाले तुला कळतंय का या क्षणी माझे बाबा गळके आहेत हळवे हळवे बेटा हळवे गळके कुठून बाबा गळके असतात का हळवे हळवे बेटा हळवे आहेत, हळवे आहेत हळवे आणि एवढा ओरडतोस तू आल्यापासून विश केलंस माझ्या बाबांना अगं, कसं- हॅपी बर्थडे बोललास असाच आहे हा बाबा असाच आहे शिवल सॉरी कट्टी हॅपी बर्थडे अरे हॅपी बर्थडे बाबा अरे चल वेडास काय चल यांनी नसेल ना आणलं तरी मी आणलंय तुमच्यासाठी गिफ्ट बाबा गिफ्ट आणलंस तू? हो बाबा काय आणलंय हे बघा मी कविता केली आहे तुमच्यासाठी शिवाय तू माझ्यासाठी कविता केलीस हे नाक्यावर गेल्या वर्षी साहित्य संमेलन झालं होतं तिकडे हिला चल भाग हा पुरस्कार मिळाला आणि आज तिने कविता करावी अरे बेटा
वाच 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 हो कविता तुम्ही वाच. बसा. होय होय बाबा प्रत्येक वर्षासाठी 2 ओळी लिहिल्या वा वा वाच 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 वाचवा. वाच वाच माझ्या कवितेचं नाव आहे बाबांचा. इतकंच अगं वाढदिवस लिहायचं पुढे ना बाबांचं म्हटल्यावर अनेक ऑप्शन्स ओपन होतात ना पुढे बेटा निदान वाढदिवस एवढं तरी लिहायचं ना बाबांचा असं काय काय समजायचं असं नाही ना. याने वेळ बरं, ना ठीक- तिला घाई ठीक आहे, घाई ठीक केली. आहे, ठीक आहे. पुढचं चल, बाबा- बाबांचा वाढदिवस. वेलांटी आणि पुढचं राहिलं. बरं, ठीक आहे, नाही, चल, चल. कविता लिहिली ना हा, पण मी हा. बाबा. बाबांचा वाढदिवस पहिला. वा बाबांचा वाढदिवस पहिला बाबांचा वाढदिवस पहिला. मी निमिषची लैला. ये बात पहिला आणि लैला क्या बात आहे क्या बात आहे बाबांचा वाढदिवस दुसरा. निमिषचं करिअर विसरा. बाबांचा वाढदिवस तिसरा. निमिषच्या कॉमेडीला कुत्रा. बाबांचा वाढदिवस चौथा. निमिषच्या पंचेस वा वा फुटफा चौथा फुटफा वा वा बाबांचा वाढदिवस पाचवा. निमिषचं करिअर वाचवा. हे का बे? बाबांच्या वाढदिवसाच्या कवितेत माझ्या करिअरचा काय संबंध आहे? कारण बाबू मला खरंच मनापासून वाटतं तुझं करिअर वाचावं. ए शाने माझ्या करिअरची तू नको चिंता करू. माझं करिअर ना वटवृक्षाप्रमाणे फोफावतय. स्वतःच बघा. शनिवार रविवार सहकुटुंब बसूया आणि हसूया. त्याच्याकडे लक्ष द्या. जेलेसी बाबा जेलेसी. काय ही फक्त आयुषा आहे असूया असूया असा शब्द आहे. एक मिनिट बाबा मनोरंजनाचा कार्यक्रम तुमच्यासाठी केलेला आहे तो बाकी आहे. माझ्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम चालेल दाखव कर काय कर काय करू मनोरंजन. मी हा मग तूच. हे पण मी का करू? आम्ही 13 मिनिटं केलं ना तू 2 मिनिटं तरी कर. माझं काही ठरलं नाही. मी नाही करू शकत मनोरंजन. आपलं घरी ठरलेलं ना तू करणार म्हणून. अगं कधी ठरलं? मला नाही माहित काय हे करायचं. बघ निशिम तू जर केलं नाहीस ना माझ्या बाबांचं मनोरंजन तर तू तुझ्या बायकोचं मुरा हुआ मा देखेंगा. मरा हुआ मू असं नको ना अभद्र बोलूस असं काहीतरी. तू शपथ नाही शपथ मी नाही. दिली. मी तुला शपथ दिली आहे माझ्या बाबांचं मनोरंजन करायचंय. बाबा निशिम तयार आहे. निशिम तयार आहे? हा. चल, चल. हे बघा माझा काही बसलं नाहीये पण मी काय करायचं मी. तुम्हाला जे ते येतं ते निशिम. मला डान्स बघायची इच्छा झाली बाबांना डान्स बघायचंय डान्स कर. मला येत नाही ऍक्च्युली. चालेल चालेल कर. मी मॉन्टेसरीला केला होता तसं काहीतरी करतो. चालेल कर. मी मी केला होता का डान्स? का उलटी केली यांनी? तू आज माझ्या बाबांना त्रास द्यायला आलाय इकडे. अगं पण मी काही दुसरं कर काही येत असेल तर. असावा सुंदर चॉकलेटचा एक बंगला. मिनिट हे कुठलं चॉकलेट हे कुठलं चॉकलेट अरे चॉकलेट आपण कोणाकडे चॉकलेट घेऊन येतो हे घ्या तुमच्याकडे चॉकलेट असं येतो हे कुठलं चॉकलेट आपण कोणाकडे चॉकलेट घेऊन जातो तेव्हा हे घ्या चॉकलेट घ्या तुमच्याकडे अरे घ्या घ्या घ्या. असं करतो इकडे चॉकलेट पाहिजे आपण ती स्टेप बसवली होती अरे लहानपणी. कुठली घाणेरडी स्टेप आहे करायचं असं कारण नाही तर मग जाऊ दे मला नको जाऊ दे निशिम, कर- काय करतो. बाबा तुम्ही. अरे यार तू करतो नीट कर. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन हॅलो हॅलो करायला. अरे का मंदाड लोक आहेत यार निघून गेली. अरे मी काय येतो इथे दरवेळी या लोकांचा फोन येतो तेव्हा का मी बाणेदारपणाने सांगेल ए चल नाही यायचं चल. का सांगत नाही मी का सांगत नाही मी वाजव. वा 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 क्या बात. मजा आली. बघूया हा सरसे काय म्हणतात. प्रसाद दा. बाबांचा मिठी मला हवाय.
तुम्ही इतकं अडकवलं आम्हाला या परफॉर्मन्समध्ये की आज एकदाही शिवाली हे खरं आलं नाही हे मला आत्ता आठवलं. आठवलं सेम इयर. वा वा. वा 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 ग्रेट गोष्ट यू. सई. टॉप क्लास परफॉर्मन्स. समीरदा फार मजा आली. छोट्या सिंपल जागा होत्या पण त्यांनी आम्ही वेडे झालो हसून हसून. निमिष मला असं वाटतं की नॉर्दर्न लाईट्स दिसायची काहीच वेळ असते बघ, काही सीझन असतो तसा आहेस तू. इथे आलास की तू असं स्टेज सगळं उजळवून टाकतोस आणि आज पण ते उजळवलंस आणि मला असं वाटतं ही सिरीज तू कम्प्लीट करतोस आणि असं अधूनमधून आम्हाला दर्शन देत राहा. शिवा आउटस्टँडिंग म्हणजे इक्वली मॅड आहेस आणि तुम्ही अगदी बाप लेक शोभता. अगदीच शोभता म्हणजे ह्या रोलमध्ये मी दुसरा कोणालाच इमॅजिन करू शकत नाही. फार सुंदर, फार मजा आली. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू. अगं हो थांब. आई शपथ. अरे यार कमाल पॉइंट आहे का, कमाल स्पॉट आहे ईशा. आणि कोणीच नाहीये इथे, एवढा एकांत. प्रत्येक पॉइंटला नुसती गर्दी. ह्याच्या फोटोत त्याचा खांदा येतोय, त्याच्या सेल्फीत ह्याचा गळा येतोय. हे कमाल आहे यार, कोणीच नाहीये. कुठून शोधला असा पॉइंट? शोधून काढलाय. अरे तो वेटर होता ना काल रूम सर्व्हिस द्यायला आला होता. हा. त्याला मी सांगितलं 20 वर्ष झाली आहेत लग्नाला, हनीमून नंतर पहिल्यांदा फिरायला जातोय. मला अशी कुठली तरी जागा सांग जिथे कोणीच नसेल, मस्त निसर्गाच्या सान्निध्यात. जा रे पशा, ये ना इकडे दरी आहे कड्यावर. तिथे, दरी आहे ईशा. मला कड्यावर उभं राहायचंय. वेडी आहेस ये ना का? ये ना प्लीज. मला हाईट आवडते माहितीये ना. चल ना प्लीज. थांब 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 थांब. तू थांब थांब. होल्ड होल्ड होल्ड. सावकाश. खूप खोल आहे तरी सावकाश. थांब. हळू हळू. होल्ड होल्ड होल्ड. थांब, 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 थांब. नाही 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 मला टायटॅनिकची पोज करायची. इथे कधी जहाजावर गेली तर कड्यावर नव्हती गेली. कुठेतरी करायला मिळालं. ओके 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 ओके. रेडी? अशी नाही, अशी येते. हो थांब ना, भीती वाटतेय. ईशा लव यू. गेल्या आठवड्यात पुण्याला कोणाबरोबर फिरत होतास? ईशा ईशा. मागे ढकलू नकोस. ईशा 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 खोल. मी पुढे ढकली. मागे ढकलू नकोस. ईशा मी पडेल. मी मी सांग. कोणाबरोबर फिरत होतास पुण्याला? ही जागा नाही विचारायची दादा. ईशा मी पडेल. कोणाबरोबर फिरत होतास सांग. सांग 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 सांग. शांतपणे सांग. ठीक आहे चल. हो, हो, सांग. सांग सांग. वेडी आहेस का? मी पडलो असतो ना आता. सांग मला पटकन. काय सांगू? तुला प्रश्न कळलाय? हा? तू गेल्या आठवड्यात पुण्याला गेला होतास, कोणाबरोबर फिरत होतास? येडी आहेस काय? पुण्याला होतो मी. नागपूरला गेलो. तुला आठवत ना, नागपूरला गेलो होतो ऑफिसच्या कामानिमित्त. नागपूरची संत्री आणली होती मी तुला. नाक्यावर पण मिळतात संत्री. नागपूरला नाही जायला लागत त्यासाठी. पशा इथे बस, इथे बस. मी नागपूरलाच गेलो गप्प होतो. बस, नको नाटकं करूस. हे बघ, कळलंय मला आता. काय? मला माहितीये तू पुण्यात होतास. हं? त्यामुळे ही नाटकं आता बंद कर, कारण मी तुला बघितलंय. माझं अचानक मैत्रिणींचं गेट टुगेदर ठरलं, त्यामुळे मी पुण्याला आले होते अचानक आणि तिथे मॉलमध्ये गेले. कोणाबरोबर फिरत होतास? तुम्हाला न सांगता पुण्याला आलीस? तू नागपूरला सांगून पुण्याला गेला होतास ना? ओके. कोणाबरोबर फिर. मी शांत राहते, प्लीज मला सांग. ओके ओके. मला तयार आठवू दे. आठवू दे. गेल्या लास्ट टाइम मी पुण्याला. ओ माय गॉड. ओके, देअर इज माय कन्फ्युजन. नागपूरला मी तो मागच्या विकेंडला गेलो होतो. तू बरोबर बोलतेस, मी पुण्यालाच होतो. एक्झॅक्टली काय झालं, माझा एक मित्र राहतो तिकडे, जगदीश.
त्याला मी भेटलो होतो पुण्याला. जगदीश साडी नेसतो. इंटरेस्टिंग मित्र आहेत रे तुझे. काठापदराची साडी नेसतो जगदीश तुझा. पाणी आणलेस? इथे सुटलंय. नाही. ओके. जगदीशच ओ काय काय मैं अरे बोल रहा है ना यार, रुकना यार. ऐकतेय मी, ऐकतेय. सांग सांग. बोलतोय ना मी. हा ऐकते. साडी नेसली होती. साडी नेसली होती. अरे ओके. आठवलं आय रिमेंबर ती पाटकदरची साडी. काठपदरची साडी. काठपदरची साडी छान. आय रिमेंबर ती पाटकदर. जगदीशची बायको होती, जगदीश्वरी. जगदीशची बायको जगदीश्वरी. हाँ, जगदीश वॉज क्वाइट लेट, सो वो नहीं आया था टाइम पे. नाही हिंदी बोललास तरी खोटं वाटत. नाही उगाच मी खोटं बोलतो, मला विश्वास नाही. ह्याला काय अर्थ आहे यार, सांगतोय. जगदीश येत होता, त्याची वाट बघत होतो मी आणि त्याची बायको. हात धरून तू एवढं बघितलंस? म्हणजे एवढंच नाही, मी बरंच काय काय बघितलंय. आणि मी फोटो पण काढून ठेवले. त्यामुळे तू मला सांग ना रे, ती बाई कोण होती? सांग ना पटकन प्लीज. नको ना ताणूया, नको प्लीज, पटकन सांग ती बाई कोण होती. हात का धरला होतास त्या बाईचा? ती बाई कोण होती सांग पटकन. ती बाई कोण होती सांग ना बाबा, मीच बोलते फक्त. हे बघ, हे असं ओरडणार असतील अंगार तर मला नाही, मला बोलायचं. इकडे मला चॉईस नाहीये. चल चल ढकलून देईन ना खाली. असं हे बघ, नीट बोल. इथे हे बघ, असं सांग नाही. मला, कोण होती? सांगतो. हे बघ, हा हात धरला होता ऐक. त्या बाईचा, ती कोण होती? ती बाई कोण आहे ती मी नाही सांगू शकत. लाज नाही वाटत? किती निर्लज्ज आहेस तू. बायकोला म्हणतोयस, ती बाई कोण होती हे मी तुला नाही सांग. शिवाय देणार असेल तर विषय संपला. निर्लज्ज मी चालू, मला नाही ए बाबा थांबायचं. ये ना, नाही जाऊ देणार आहे मी तुला. हे नको करूस सगळं. ती बाई कोण होती मी नाही सांगू शकत. मी कोण आहे मी सांगू शकतो. कोण आहेस तू? मी तुझा नवरा आहे. ओ, त्या बाईचा हात का धरला होतास मग? नवरा कोणाचा आहेस? ओके ओके नवरा कोणाचा आहेस? ओके, मी सांगतो. मी सांगतो ईशा. सांग सांग. बस खाली बस. मैंने नीट सांग. मी इतकी वर्ष एक गोष्ट लपवून ठेवली होती तुझ्यापासून. मला ती सांगायची नव्हती, पण आता काय सांगावं लागेल मला. आय डोंट नो तुझा विश्वास बसेल नाही नाही माहित. पण मी सांगणार. ईशा, कोणी नाहीये इकडे, आपण दोघंच आहोत. बोल बोल. ईशा, मी अंडर कव्हर एजंट आहे. बापरे. अंडर कव्हर एजंट. मी गुप्तरोग तज्ञ. गुप्तहेर आहे मी. तू मी गुप्तहेर आहे. सरकारने 87,000 जणांमधनं माझी निवड केली आहे. एका सिक्रेट मिशनसाठी मी सरकारसाठी काम करतो. तू सिक्रेट एजंट आहे? नाही वाटत आहे? ओके फाईन, मग सोडून दे विषय. मग तुला नाही वाटत म्हणून मी नाही आहे. अरे याला काय, तू बोलशील उद्या कल हवा नाही आहे, तो हवा नाही आहे क्या? पूरे को लगेगा तो नाही आहे. असं थोडी होत आहे. मी आहे सिक्रेट कव्हर. काही बोलतोयस तू. ठीक आहे चल मानलं. ओके. आय एजंट. हे बघ, हे असं टोमणे मला नाही थांबायचं. मी एजंट चालतो. वगैरे. ए इकडे. मी सांगितलं तुला. किती लोकांमधनं सिलेक्ट झालायस? 87,000. येस, 87,000. माहित नव्हतं रे एवढा भारी आहेस तू. मग हात का धरला होतास त्या बाईचा? हात का धरला होतास त्या बाईचा? वगैरे नको करूस. बाय ऐसे ये चिल्लाने वाले तो मेरे को बात ए, नहीं करने का बात. कोणाशी बोलतोय? काय ओरडू नको. ते आमचं असतं, आम्हाला ट्रेनिंग देतात. तू इथे बस. एकटा सापडला की असं बोलायचं असतं. असं आम्हाला सिक्रेट एजन्सीमध्ये ट्रेनिंग देतात. हात का धरला होता त्या बाईचा? ओके, मी हात का धरला होता? ती सुद्धा अंडरकव्हर एजंट आहे. आमच्या दोघांची पोस्टिंग त्या सिक्रेट मिशनवर सरकारने केलेली आहे. आता तुमच्यासाठी तो मॉल आहे, सामान्य लोकांसाठी तो मॉल आहे. आमच्यासाठी अतिरेक्यांचा तो भेटण्याचा अड्डा आहे. अतिरेक्यांना वाटावं आम्ही हात पकडून चाललोय, म्हणजे त्यांना वाटेल की आम्ही नवरा बायको आहोत.
असं आहे ते तूही फसलीस आहे की नाही तो आमची ती पण हे आहे अंडर कव्हर एजंट आहे त्या बाळू वडापाव सेंटर समोरचा मॉल अतिरेक्यांचं सेंटर आहे. देर यू गॉट इट यू गॉट इट नाही, पण एक डाऊट पुण्यातलं काय पुणे हे विद्येचं माहेरघर आहे हा मग त्याचं काय? सो ते सहज आठवलं म्हणून बोललो ते कुठेतरी वाचलं होतं कुठेतरी पुणे म्हणून म्हटलं बरं ठीक आहे, 1 मिनिट थांब ना. हा तुम्ही दोघं एजंट आहात. चल ना यार बस झाला हात काय? तुम्ही दोघं एजंट आहात, मान्य केलं. पण तुम्ही दोघंच नव्हतात ना. तिकडनं दोघं चालत चालत आप्पा बळवंत चौकात गेलात, इडली वडा सांबार खाल्ला. तिथे एक म्हातारे इसम होते. ती बाई त्यांना बाबा म्हणत होती आणि तू त्यांना सासरे बुवा म्हणत होतास. पशा कुठपर्यंत पाठीमागे आलेलीस तू म्हणजे खरं बोलते ना मी. अरे ऐसा म्हणजे हे बघ. सासरे बुवा तू म्हणत होतास त्यांना. ए असं तू भाई ये ओवर रिएक्ट करेगी तो मेरे को बात नहीं कोण करेगा. नाही आहे रे तिकडे? कोणी नाही आहे तिकडे? तिथे बोल माझ्याशी. माझ्याकडे बघून बोल. ओके भावळाट. ओके 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 पण सासरे बुवा का म्हणत होतास तू त्यांना? ओके फाईन एक म्हातारे होते तिथे येस यू आर राईट ते सुद्धा अंडर कव्हर एजंट त्यांचं कोड नेम आहे सासरे बुवा सासरे. अच्छा, अच्छा. सगळ्यांना ती कळू नये खरी ओळख म्हणून आम्ही त्यांना सासरे बुवा असं कोड नेम दिलं हा, आणि ते हॉटेलचे मालक फडके काका म्हणत होते ते. कुठे उभी होतीस तू सगळं ऐकलंय म्हणजे खरं आहे. ऐक 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 म्हणजे खरं आहे. खरं नाही आता तू कुठे उभी होतीस मला दिसली नाहीस म्हणून बोलतोय तू आणि ती बाई नंतर त्या नवीन मराठी शाळेच्या बाहेर गेलात. एक 4 वर्षाचं पोरग धावत आलं. बाबा तू मिठी मारलीस त्या पोराला. तू बाबा म्हटला तू मिठी मारलीस त्याला. कोण आहे तो? पशा तो लहान मुलगा कोण आहे? पशा तो लहान मुलगा. अरे सांग ना पशा तो लहान. मला ना ईशा कौतुक वाटतं तुझं यार केवढी चाललीस माझ्या मागे सप्तपदीला 4थ्या राऊंडला थकून बसली होती एवढा पाठला केलास माझा खाली बस. ही नाटकं नंतर कर. आय एम प्राऊड ऑफ यू ए ग बस. तो मुलगा कोण होता सांग. तो लहान मुलगा मुलगा कोण होता सांग. त्याचं नाव नुम्मा मुन्ना मुन्ना. मुन्ना मुन्ना. बर मुन्ना. मुन्ना काय कोण मला आहे? माहिती आहे तुझा विश्वास नाही बसणार पण तो एजंट आहे एजंट. हे मुन्ना तो पाकिस्तानातून आलाय 4 वर्षाचा मुन्ना agent. सरकारने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे की त्याला इथून सुखरूप असं बांधून वगैरे ट्रेनमधनं त्याला पाकिस्तानात पोचवायचं मुन्ना फक्त मुन्नीचं मुन्ना करून बजरंगी भाईजानची स्टोरी सांगतोयस पशा तू. त्याला पण चुकून नुम्मा म्हणतोयस. काय करतोयस तू पशा? काही बोलतोयस अगं तू. शपथ मला माहितीये तुझा विश्वास नाही बसणार मला रिॲक्ट पण व्हावं असं वाटत नाहीये यावर. काय चांगली होतेस पण नो प्रॉब्लेम ऐक माझं सगळं होईल मी शपथ त्यातलं काहीच खोटं नाहीये ठीक आहे चल. हो चला. एजंट आहे 3 एजंट जागा आहे. घ्या, चला. ईशा आपण पटलं. रूमवर जाऊन बोल हे काय? रख तेरे को मला नकोय लिपस्टिक. तुझ्या खिशात सापडली ही लिपस्टिक मला पशा. तुझ्या खिशात लिपस्टिक काय करत होती? ए, थांब. नको खोलू नकोस इट्स डेंजरस हँडल विथ केअर वेट पशा ही लिपस्टिक नाहीये ही गन आहे सी हे उघडलं आणि इथून फिरवलं ती गोळी सुटते सोड. हे, खरोखर गोळी लागेल मरशील सोड. अगं नाही खरंच सांगतोय तुला जाऊ दे ना हे आपण टाकून देतो तेरे को क्या है ये भाई मिलना ही नहीं चाहिए भाई इसको समझा अपने को ये नहीं चाहिए हे बघ काय माहितीये तू त्या बंदुकीने मला मार.
मी या बंदुकीने तुला मारते. या रंगपंचमीच्या पिस्तूल घरी ठेवायच्या इथे ना गोळी झाली. हे सगळे बंदूक आहे. ईशा ही लिपस्टिक आहे बघ. लिपस्टिक आहे. कोणाची आहे? ही गन नाही. कोणाची आहे लिपस्टिक? ही अश्विनीची आहे. अश्विनी माझी अश्विनी माझी बायको आहे. माझा दुसरा संसार आहे पुण्यात. मी सांगणार मला माफ कर, माझी चूक झाली. मी हे सगळं सेटल करेन. मी सेटल करेन. हे सगळं माहित होतं मला. ईशा तुझ्याकडे बंदूक कुठून आली? खरी अंडर कव्हर एजंट मी आहे का? हा? इतकी वर्ष माझे मिशन्स आणि संसार यात इतकी गुंतले होते ना, तुझी लफडी बघायलाच नाही मिळाली. नाही पण आता मला सगळं कळलंय. ईशा आणि काय आहे ना, आमच्याबद्दल एकदा कळलं ना की त्या माणसाला आम्ही जिवंत नाही ठेवू शकत. म्हणजे एक काम कर, तू डिसाइड कर. काय? तू खाली उडी मारून मरतोयस का माझ्या गोळीने मरतोयस? ईशा हे बघ इथे बघ. इथे मारू? नवरा आहे मी. ईशा तुझा नवरा आहे सांगतोय. मी नवरा आहे तू असं नाही. पटकन सांग. ए भाई इसको समझा ना यार. मारला साला. सांग. पटकन सांग. ईशा ईशा माझा आहे. ईशा ईशा वा वा, खूप भारी कॉन्सेप्ट, खूप भारी परफॉर्मन्स, मस्त. प्रसादा, आमची बऱ्याच वर्षांची मैत्री आहे. आज पण मी शूटिंग लावलं तेव्हा मी हसत खेळत त्याच्या खांद्यावर हात टाकून काय मित्रा कसा आहेस सचिन वगैरे असं मी करून आलो. पण मला आता असं मला भीती वाटायला लागली की मोठेच खरा सिक्रेट एजंट आहे की काय. तो मला असं वाटतं हे कव्हर घेऊन कुठे कुठे जातो आणि विषय शोधून काढतो आणि प्रत्येक विषय जशी गोळी सुटली तसे असतात. पिन पॉइंट टाप. वा 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 दादा, वा वा. फार गोड कॉन्सेप्ट होती, मजेशीर होती कॉन्सेप्ट आणि फार मस्त प्रेझेंट केली तुम्ही. तो जो ट्विस्ट होता त्या रोमॅन्टिक मुमेंटमधनं तुझी जिथे तंतरली तो ट्विस्ट इतका इंटरेस्टिंग होता आणि तो पुढे कॅरी फॉरवर्ड पण त्याच ताकदीने आणि त्याच तणावात झाला. त्यामुळे फार मजा आली. फॅन्टॅस्टिक. गुड जॉब, गुड जॉब. सई, किलर आणि थ्रिलर परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की मी एक नाटकाचा अंक पाहिल्याचं फिलिंग आहे मला. इतकं त्याच्यामध्ये ड्रामा होता. तो जो ट्विस्ट होता इथला तो अशक्य होता आणि तो करेक्ट लोकेशनला तुम्ही तो काय पेरला होतात. फार मस्त. भावा तुला असं बघून खूप मजा आली. काहीतरी वेगळंच कॅरेक्टर होतं आणि असं आज काही औरच मूड होता. मस्त केलंस, खूप भारी केलंस. आणि ईशा वाक्यांची डिलिव्हरी किती सुंदर करतेस. म्हणजे एक असं वाक्य येतं तर एक असं येतं, त्याच्यामध्ये इतके छान चढ उतार असतात. त्यांनी खूप मजा येते. सुंदर कॉन्सेप्ट, सुंदर सादरीकरण, फार मजा आली. थँक्यू सर. मंडळी, गावात आली आहे चोरांची गँग. त्यामुळे गावकरी सज्ज झाले त्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यासाठी. चला बघूया ग्रामसभेच्या चर्चेमध्ये यामुळे आज काय गमती जमती घडतात ते. ज्या दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. आलेले आहेत का सगळे? बघा, अत्यंत महत्वाची मीटिंग आहे आज. आज सगळ्यांना काय बोलवलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे की पंचक्रोशीत चड्डी बनियान गँगचा सुळसुळाट आहे. अनेक गावी जाऊन ते घरफोड्या करतायत, चोऱ्या माऱ्या करतायत. त्यामुळे आता ही आपल्यासाठी सुद्धा महत्वाची बाब आहे. आपल्या गावात चोरी होऊ नये, घरफोडी होऊ नये, चड्डी बनियान गँग आपल्या गावात येऊ नये म्हणून आपल्याला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अजून पोलिसांच्या तावडीत कुणी सापडलेलं नाहीये, त्यामुळे भीती आहेच. काय बोलताय काय? पण वर्णन काय आलेलं आहे आपल्यापर्यंत? हे जे लोक आहेत ते उंचीला छोटे, सडपातळ, बारीक, चपळ आणि अंगाला तेल लावून असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे छोटी छोटी हत्यारं सुद्धा असतात. त्यामुळे समोर जर कुणी आलं अडवायला तर ते पटकन वार करू शकतात. हो मास्तरांनो, खरं आहे. लय डेंजर गँग आहे ती. 15 दिवसात 20 घरं फोडला नाही त्यांनी. आणि आपल्या बाजूचं गाव आहे ना, तिथलं देव, त्या देवळातलं देव, दागिने सगळं चोरून नेली. एवढंच नाही, त्या पुजारीचा धोतर पण पळून नेली. काय सांगतोस काय? मग तू आता पुजारी कसा आहे? मोरे आणि बरा आहे का घाबरलेला आहे? बरा आहे तो, बरा आहे. नाही, पण आपल्याला ऐका, लक्षात घ्या, हे गंभीर आहे. हे गंभीर आहे. काय आहे ना, आपल्या गावात अजून या गँगचा शिरकाव झालेला नाही. काय बोलताव? काय शिरकाव झालेला आहे? दोरीवरची माझी चड्डी बनियान चोरलेली आहे त्यांनी.
सरपंच, चड्डी बनियान गँग म्हणजे चड्डी बनियान पळवणारी गँग नव्हे. चड्डी आणि बनियान घालून चोऱ्या माऱ्या करणारी गँग. हा, आता तुमची चड्डी कोणी पळवली आम्हाला माहित नाही, तो तुमचा निष्काळजीपणा आहे. मास्तरांनो ओ, नाही या चड्डी बनियन गँगने माका पण वाट आणलो काय झालं? नाही त्यांचं नाव ऐकून ऐकून ना माझ्या बारक्याचो ताप वाढता. मग वहिनी तुझ्या बारक्याच्या तापाला पण चड्डी बनियन ताप बोलूया काय? मुस्काट फोडतलंय. एक मिनिट काय पण बोलता? थांबा. मी बोल, पम्या जरा शांत बस. मुद्दा फार महत्वाचा आहे, लक्षात घे. अगदी. ही चड्डी बनियान गँग जी आहे ती आपल्या गावात शिरण्याआधी आपल्याला एक संरक्षणार्थ फळी उभी करावी लागेल. काय बोलता कळतंय तुम्हाला? फली समजा आपण जरी उभी केली अशी ओलांडून आलं मग काय कराल तुम्ही? मास्तरानू हा वणका गिरणीत नाही आणि ह्याच्या फल्या पाडा आधी. पम्या, सरपंच त्याला नका बोलू. अहो, फळी म्हणजे सलून मध्ये बसल्यानंतर आरसा दिसत नाही म्हणून एक बुडाखाली फळी सरकवतात, ती फळी नव्हे. गावचं एक वेगळं सैन्य तयार करावं लागेल. सैनिक कोण तर आपणच. म्हणजे ही चड्डी बनियान गँग आत येणार नाही आणि जर ती आलीच तर संधी मिळताच आपण त्यांना पकडू शकू. हो मास्तर कोणतरी आलं. एक मिनिट समूहाने. नाही मास्तरानू हाऱ्याचा बैल आहे तू. पम्या, मी थोबडावी तुला. अंतर हल्लं. आपापल्या जागेवर चला. मूर्ख कुठचा. महत्वाचा विषय आहे, मस्करी करून चालणार नाही, लक्षात घ्या. नाही मस्करी भीती वाटते ना. मुद्दा काय आहे? आता ही जी चड्डी बनियान गँग आहे ही आपल्या गावात शिरू नये. जर शिरली तर आपल्या कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. तर त्या काय बरं असू शकतात याचा विचार आज आपण करायचा आहे. लक्षात घ्या, एक उपाय मी तुम्हाला सांगतो. आपल्या दाराच्या ज्या कड्या असतात, बाहेरून ज्या कड्या असतात तिथे आणखीन एक हुक ऍड करा आणि ती कडी त्या हुकामध्ये अडकवून ठेवा, म्हणजे दुसऱ्या हुकात, जेणेकरून ती चड्डी बनियान गँग बाहेरून कोणाचे दरवाजे लावू शकणार नाही. ते काय करतात, एका घरात जातात चोरी करायला आणि बाजूच्या घरांचे दरवाजे बाहेरनं लावतात, कड्या बाहेरनं लावतात, जेणेकरून कोणी मदतीला येत नाही. तर एक उपाययोजना आपण करू शकतो. पण या व्यतिरिक्त जर कोणाच्या डोक्यात काही उपाययोजना असतील तर त्या सुचवा. नाही मास्तर, तुम्ही काय बी उपाययोजना करा, ती गावतच नाही. ती उडूली आहे ती ह्यांच्यागत. हा, अंगाला नुसती तेल बिल लावून असते ती. तुम्ही किती बी धरायचा, गावात सुटून निघून जाते ती. मास्तरांनो हिच्या घशाला तेल लावा कोणीतरी, त्याला वंगणाची गरज आहे. मास्तरांनो मागा सुचला. बोल. मी काय म्हणतो, आपण सगळे जण ना रात्रीच्या गावात एकत्र फिरूया. करेक्ट ही बोलते ते एकदम बरोबर आहे. सगळे मिळून आपण गावात जंत घातले पाहिजे. जागते राहा! सरपंच, जंत तुम्ही घालताय भाषेला. गस्त घालणं म्हणतात त्याला, गस्त घालणं. मुळात एकदा तुमच्या मेंदूत गस्त घालून बघितलं पाहिजे, त्या स्नायूला सुरकुत्या आहेत का तरी. मास्तरानू, हो मास्तरानू, त्यांना एवढं सांगण्यापेक्षा एखादी चांगली जत्रा बघा आणि त्याच्यात त्यांना विकून टाका. चिकू, शांत बस एकदम. हा, मुद्दा काय होता कोको? चांगली कल्पना आहे, आपण गस्त घालायला हरकत नाही. पण गस्त घालायची कशी, घालणार कोण याचा विचार करायला हवा. लक्षात घ्या, आठवड्याला 7 वार असतात, 7 दिवस असतात. बरोबर. आता या 7 दिवसात पहिले 3 दिवस आपण कोणाला बरं मी बोलू काय मास्तर? बोला, मोरे बोल. म्हणजे आठवड्यातलं पहिले ते 3 दिवस आहेत ना, ते फार महत्वाचे आहेत. बरोबर. आणि आपल्या गावात ज्या माणसाला मान आहे त्याला तर आपण देऊन टाकूया. बरोबर. आता मानाचाच विषय असेल तर मान आहे का ना गावामध्ये, तर मला असं वाटतं ते सोमवार मंगळवार बुधवार मना द्यायला पाहिजे. मी घालतो. नाही सरपंचानो, बरोबर आहे, तुम्ही म्हणता वायता. ओ, जोखमीचं काम आहे, जोखमीचं. असू द्या, जोखमीचं काय काम. अख्ख्या गावासाठी मी छाताडावर बॉम्ब फोडायला तयार. तोंड बघा यांचं, तोंड बघा. काय मास्तरानू, तुमचा विश्वास असेल यांच्यावर, माझा अजिबात विश्वास नाही आहे. अहो, मागल्या टायमाला गावात पुराचं पाणी घुसलं, हा मिठाच्या डब्यात लपला होता. मिठाच्या डब्यात सकट तुला कापसावर लागतील फालतू. चिको शांत बस जरा. हा, विषय काय होता, गस्त घालणं. हा, ठीक आहे सरपंच, तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार गस्त घालाल. पण आता पुढचे काही दिवस, आता पुढचे जे काय वार आहेत ना, म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार, तर माझ्या दृष्टीने सोमवार मंगळवार बुधवार पेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तर मला असं वाटतं, आपल्या गावात म्हणजे ज्या माणसाचा तालुक्यात वट आहे, ज्याच्या एका सईने सगळं काम चालतं, त्यानं आपण 3 वार देऊन टाकूया. मास्तरांनो,
म्हणजे तुम्ही हा, तुमची तालुक्यात वट आहे नाही काय बरोबर तुम्हीच करा. बरं मास्तर अरे काय मास्तर 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 काय मास्तर मास्तर काय मास्तर 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 कोण ओळखते तिकडे हो मास्तर ओळखते तालुक्याला ओळखते कोण अरे तालुक्याला मी नुसता असा चालत गेला तरी लोक उठून उठून उभं राहतात माहितीये मी असं केलं तर काम झालंच पाहिजे म्हणजे तालुक्याला माझी ओळख आहे तेव्हा ते जे काय आहेत गुरुवार शुक्रवार शनिवार ते मला द्या. आम्हाला काहीतरी माहिती ठीक आहे मास्तर ठीक आहे लय झालंय तुम्ही सगळे ह्यांचंच ऐकताय आमचं काय ऐका ना अजिबात तुम्ही. बरोबर. आता आम्ही सांगतो तसं करायचं पण अरे ऐका आता ऐका पुढचा महत्वाचा वार आहे सगळ्यांच्या आयुष्यातला महत्वाचा वार रविवार बरोबर मला असं वाटतंय म्हणजे सगळ्यांच्या वतीनं मी बोलतोय मला असं वाटतंय की आपल्या गावातला जो काय प्रथम नागरिक आहे त्यांना हे वार दिला पाहिजे बरोबर प्रथम नागरिक कोण आहे सरपंच सरपंच मग रविवार महत्वाचा वार सरपंच अरे आता माझं ऐकायला अरे असं करून नाही चालणार हो की नाही अरे असं कसं नाही चालणार आता एवढं तो आदराने बोलतोय त्याचा रिस्पेक्ट तुम्ही ठेवायला पाहिजे तो बोलतोय की बाबा प्रथम नागरिक देतं प्रथम नागरिक मी आहे तर मला द्या प्रथम नागरिकाला तुम्ही प्रथम नागरिक नाही प्रथम मूर्ख आहात आणि अगदी शेवटी जर उरलात तर नागरिक आहात आहो तुमच्या लक्षात येत आहे का सोमवार मंगळवार बुधवार तुम्हीच गस्त घालणार गुरुवार शुक्रवार शनिवार तुम्हीच गस्त घालणार आणि रविवारी सुद्धा तुम्हीच गस्त घालणार म्हणजे संध्याकाळी 7:30ला तुमचं जेवण झालं की तोंडात चिठ्ठी घेऊन सकाळी सूर्योदयापर्यंत तुम्हीच गस्त घालणार तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण गस्त घालायला पाहिजे ना हेच माझं म्हणणं आहे बसा मग असं काय करतं बसा 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 आता कळलंय यांना एक मिनिट ए चिको चावत्या अजिबात गोंधळ नको आता माझं काही एक मिनिट एक चांगला उपाय आलेला आहे की नाही मग आता तो व्यवस्थित आपण तसा वापरला पण पाहिजे लक्षात घ्या आता गस्त घालायची म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल तर एक 8-10 जणांचे 2 गट करावे लागतील 2 टोळ्या आपल्याला सुद्धा कराव्या लागतील बरोबर आता पहिल्या टोळीने म्हणजे एका टोळीने वरच्या आळीत जायचं दुसऱ्या टोळीने खालच्या आळीत जायचं मग दुसऱ्या टोळीने खालच्या आळीतल्या टोळीने वरच्या आळीत जायचं आणि वरच्या आळीतल्या टोळीने खालच्या आळीत जायचं आणि मग खालच्या आळीतली टोळी आणि वरच्या आळीतली टोळी जेव्हा एकमेकांच्या टोळ्यांसमोर एक मिनिट तुम्हाला पण समजलं नाही ना समजलेलं आहे मला वेगळा प्रश्न उद्भवला आता रात्रीच्या वेळी जेव्हा आपण गस्त घालत असणार तेव्हा जेव्हा 2 टोळ्या एकमेकांच्या समोर येतील जर त्यांनी एकमेकांना अंधारात ओळखलं नाही तर त्यासाठी आपल्याला एक परवलीचा शब्द काढावा लागेल परवलीचा शब्द मास्तर परवलीचा शब्द म्हणजे कोडवर्ड असा काहीतरी काढावा लागेल परवलीच्या शब्दात मी चॅप्टर आहे जाम म्हणजे काय आपण इकडनं बोलायचं सरपंच आहे काय मग समोरचा बोलणार खड्ड्यात गेला सरपंच वगैरे खड्यात घालशील सरपंचाला येड आहेस काय जरा? कुठलं तर सांगितलं मी काय पण मारतो बोल का? दगडाचं चॅप्टर आहे मी सांगतो तुम्हाला काय करायचं आपण काय करायचं आपण इकडून म्हणायचं "ए, खड्ड्यात गेला सरपंच मग ती तिकडून म्हणणार अरे जाऊ दे तिच्या आईला गेलं तर मग ते आपल्यात नाही आणि जर तिकडून कोण म्हणलं नाही 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 मग समजायचं ती चड्डी बनियन गँगवाला आहे म्हणजे कसं आहे आपल्या गावातला सरपंच खड्ड्यात गेलेला आहे ही फक्त आपल्या गावालाच माहिती आहे काय सांगू? बरोबर आहे बरोबर आहे ना? एकदम बरोबर आहे मग हा पण मला वाटतं जरा मोठं झाले थोडं कर सर हा बरोबर हे मोठं झालंय जरा मोठं मास्तर मी काय म्हणतो आपण छोटं करूया जरा म्हणजे आपण अंधारात चालत आलं आपण बोलायचं सरपंच समोरचा बोलेल हाड करेक्ट हे किती सरपंच आर्यभट्टाने तुमचा शोध लावला असता तरी चाललं असतं इतके शून्य आहात तुम्ही मुळात हा परवलीचा शब्दच आक्षेपार्ह असायला हवा तुमच्यासाठी बरोबर तो छोटा की मोठा याच्यावर कसले वाद घालताय आणि हे कसले परवलीचे शब्द आहेत नाही मास्तर म्हणजे सरपंचांचा उल्लेख आला पाहिजे म्हणून आम्ही बोललो. नाही बरोबर बोलतोय तो सरपंचाचा उल्लेख आला पाहिजे मी काय म्हणतो या गस्तीच्या नावाखाली सगळ्यांना एकत्र धंद्याला लावण्यापेक्षा आपण जरा वेगळं काहीतरी काढूया ना म्हणजे काय करूया आपण शिकारीला काय करतो वाघाला पकडायला जातो तेव्हा पिंजऱ्यात बकरी ठेवतो आम्हीच टाकून बरोबर तसं चड्डी बनियन गँगला गंडवण्यासाठी आपण एखादा माणूस ठेवला तर माणूस सरपंच काय करायचं सरपंचाने ना त्यांच्या साईजची चड्डी बनियन घालायची अंगावर दागिने चढवायचे आणि गावच्या वेशीवर उभं करायचं अंधारात जसा हा दिवा चमकल तसं त्यांना कळेल इथं कोणतरी मौल्यवान आहे.
वसाड्यांनो चड्डी बनियन गँग आली तर ठीक आहे पण वाघच आला मग काय कराल हा मग वाघ काय तर करेल पुढचं वाघ करेल मागच्या टायमाला तुम्ही असंच मला फसवलं वसाडे काय बोललो चला सालिंदर पकडायला जाऊया सगळे बोललो की आम्ही फुडून जातो तुम्ही मागणं या सालिंदरच्या त्या सालिंदरने असं काट सोडलं नाही तुम्हाला सांगतो इकडे तिकडे मला आता त्रास झालाय आज पाणी पिलं तरी पुटुक्कन कारण सारखं पाणी बाहेर पडतं माहितीये पाणी कुठे गेलं मला कळतच नाही हरकत नाही शांत एक मिनिट आपण काहीतरी वेगळी उपाययोजना करू हा. सरपंचांना याच्यामध्ये घेण्याची गरज नाहीये वेगळा काहीतरी आपण शोधूया वेगळी आयडिया काढ मस्तरांनो ओ कोको माग काय वाटतं आपण गावात आहे ना मगरी आणूया म्हणजे काय होईल त्या मगरी चड्डी बनियन गँगेतल्या लोकांका खाऊन टाकतील काय खुळावलंस काय मेले आता त्या मगरीक कसा कळतला की गावातली खायची नी चड्डी बनियन गँगेतली खायची ते नाही पण मगरीला कळलंच पाहिजे ना समजा चड्डी बनेन आल्या की समजा गावाच्या बाहेरचा आणि सगळं कपडे गावात लातला एवढंच कळायला नको सरपंच उलटे बसा जा तिकडे बसा नका बोलू तुम्ही मध्ये सरपंच थांबा मास्तरानू माझ्याकडे आयडिया काय? आहे जर माझा काका मुंबईला आहे ना त्याच्याकडे बुलडॉग कुत्रा आहे तो आणू काय त्याचं काय बुलडॉग कुत्रा आहे ना त्याला समोरच्याची चाल संशय वाटली किंवा अशी घाईची वाटली ना तर लगेच लाचका तोडतो तो. अरे बन्या सकाळचे वांदे करशील सगळ्यांचे का सकाळी टंबऱ्यात घेऊन सगळे घाईतच असतात तो कुत्रा ट्रॅफिक जाम करेल सगळ्यांचा मी आला अडवल सांगले ना नको नको हे नको. असं मी काय- हा, वेगळं काहीतरी हा मी एक अनुमान काढलाय आपण काय करूया तो सरदार आहे ना चड्डी बनियन गँगचा त्याच्याशी बोलूया आणि त्याच्या पोरीशी तुमची सोयरीक करूया बरोबर एक त्याला लग्न पण होईल आणि गाव पण सुटेल फटके नाही मूर्खा कुठचे काही गरज नाहीये माझं लग्न लावून द्यायची एवढं काही वय सरलेलं नाहीये माझं की मी देवापेक्षा 2 वर्षांत लहान आहात. गप्पा बस मूर्खा अजिबात माझी सोयरीक जुळवू नका मुद्दा काय उपाय योजना करा लक्षात घ्या उपाय योजना मास्तरानू दुसरी एक आयडिया जोरात आली आहे. चांगली असेल तर ऐक नाही चांगली चांगली आपण जर यांना चड्डी बनियन घालून तेलाच्या पिंपात बुडवून त्यांच्या गँगमध्ये आपला माणूस म्हणून सोडला तर म्हणजे ते सगळ्या खबरी आपल्याला घेऊन येतील जर यांच्या लक्षात राहिलं तर वा वा हे भारी आहे बरोबर बोलतोय वसारे बरोबर एकदम बरोबर बोलतोयस तू पण वसारे हे रात्री आपण सोडू मग दिवस झाला तर ओळखतील मला तर का त्यांनी समजा मला ओळखतील मग काय करायचं कसं? अरे मी उलटी चलटी घालतो ना मग मला ओळखतील ना मूर्खा आहात तुम्ही सरपंच मूर्खा तुम्ही चड्डी उलटी घालता म्हणून ते नाही ओळखणार तुम्हाला मग? सूर्योदय झालाय म्हणून ओळखतील गप्पा बसल्या चिकू या असल्या काहीतरी आयडिया देऊ नको काही वेगळं असेल तर सांगा तुम्हाला अजूनही या गोष्टीची ग्रॅव्हिटी कळत नाहीये महत्व कळत नाहीये गांभीर्य कळत नाहीये लक्षात घ्या आपण जर चड्डी बनियान गँग मधल्या कुठल्याही माणसाला पकडलं किंवा त्या टोळीला पकडून दिलं तर सरकार आपल्याला बक्षीस म्हणून 10 लाख रुपये सुद्धा देतं 10 लाख मास्तरानू गावातली केवढी कामं होतील माहितीये काय सगळी कामं होतील मी काय म्हणतो आपण सरपंचांना चड्डी बनियन घालून सरकारला दिला तर म्हणजे सरपंच गावाच्या बाहेर जाईल आणि 10 लाखात विकास कामं पण होतील होऊ शकतं ना. चांगली आयडिया पण नको मास्तरानू कोणतरी आलंय मास्तरानू कोणी नाही आलं गप्पा बसा जागेला काय चड्डी बनियन गँगने अरुण कदमांचं घर लुटलं हा अरे मग वसारे मास्तरला काय सांगतो अरुण का तुम्हाला सांग ना तुम्हीच आहात अरुण कदम सरपंच वसारे मग माझी बायको कुठं आहे ती हसत हसत गेली त्यांच्यासोबत अरे काय येडी आहे काय वा 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 शेवटचा पंच एकदम खास होता बायको हसत हसत गेली मजा आली प्रसादा माका कळत नाही मी आता जे बोलल ते शिवाला आवडल का सगळ्या लोकांका आवडल सगळ्या लोकांका आवडल आवडल मग बोलताय
धमाल धमाल अफलातून. विषय पण भारी होता आणि नेहमीप्रमाणे भयानक एनर्जेटिक सादरीकरण. अरुण, मला तुझं कौतुक यासाठी वाटतं की फक्त तुझा अपमान व्हावा म्हणून किती लोक एकत्र येतात आणि इतक्या लोकांना म्हणजे एकमताने पटतं की हे कन्व्हिन्सिंगली फक्त अरुण करू शकतो. याच्यावर इतक्या लोकांचं एकमत होतं, याच्याबद्दल मला कधी कधी तुझा फार हेवा वाटतो. म्हणजे खरोखर अफलातून. आणि ज्या पद्धतीने तुम्ही छळता त्या एकट्याला, म्हणजे ते सुद्धा इतकं बघण्याजोगं असतं की आता हा काय करणार त्याच्यावर, आता हा कसा अपमान करेल. त्याची उत्कंठा प्रत्येक क्षणागत म्हणजे तुम्ही वाढवत जाता आणि त्याचा रिप्लाय अरुणकडनं ज्या पद्धतीने येतो, माइंड ब्लोईंग. ही सिरीज सुचल्याबद्दल सचिन मोठ्यांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. मजा आली, बहारदार, फारच अप्रतिम. सई. व्हेरी लोकांका परफॉर्मन्स. मॅड मजा आली. मला असं वाटतं की हा विषय काहीतरी वेगळाच होता आणि तुम्ही त्याला थ्रिलर कॉमेडी झोनमध्ये घेऊन गेलात. म्हणजे अत्यंत काय म्हणूया, सिनेमॅटिकली आम्ही सगळ्याचा खूप विचार केला तुम्ही जे वर्णन करत होता तेव्हा. तर हे सिनेमॅटिक जे उभं करणं आहे ते तुम्ही अतिशय सुंदर करता. मला फार आवडतं. मजा आली. सगळ्यांनीच आज काय काय जागा आपणहून काढल्या त्या ब्रिलियंट होत्या. धमाल परफॉर्मन्स. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.